नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. एका नावाचा सतत जप, 2 महिन्याचं वेड आणि पहाटे 5 वाजता आपोआप उघडलेलं कपाट, ज्याने एका मुलीचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. आजचा अनुभव ऐकल्यानंतर कदाचित तुम्हीही एखादी हॉरर कथा सतत ऐकण्याआधी 2दा विचार कराल, कारण हा अनुभव अशा मुलीचा आहे जिला एका अदृश्य शक्तीशी मैत्री करायची होती, पण 2 महिन्यानंतर तीच शक्ती तिला घेऊन जायला आली. नमस्कार, माझं नाव वैष्णवी वैराट. आज मी तुम्हाला माझ्यासोबत घडलेला एक असा अनुभव सांगणार आहे ज्याने माझा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून गेला. मात्र अनुभवाला सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छिते. या अनुभवात मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला आहे त्याचा उद्देश कोणत्याही यूट्यूब चॅनेलची, व्यक्तीची किंवा धर्माची बदनामी करणे नाही. मी फक्त माझ्यासोबत घडलेला प्रसंग जसा अनुभवला तसाच तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. ही घटना 2021 सालातील. त्यावेळी मी नुकताच 11वीमध्ये प्रवेश घेतला होता, पण संपूर्ण देशभर कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू होतं. शाळा, महाविद्यालय, बाजारपेठा सगळं काही बंद. शिक्षण सुरू होतं, पण ते फक्त मोबाईलच्या स्क्रीनपुरतं मर्यादित. घराच्या 4 भिंतींमध्ये अडकून पडलेलं आयुष्य दिवसेंदिवस अधिकच जड वाटू लागलं. सकाळ आणि संध्याकाळ यामधला फरकच उरला नाही. प्रत्येक दिवस सारखाच वाटायचा आणि प्रत्येक रात्र अंतहीन. सुरुवातीला थोडी मजा वाटली. शाळा नाही, बाहेर जायची घाई नाही, अभ्यास ऑनलाईन. पण जसे जसे दिवस पुढे सरकत गेले तसा एक विचित्र एकटेपणा मनात घर करू लागला. मित्रमैत्रिणींशी भेटणं बंद झालं होतं. कुणाशी मनमोकळं बोलता येत नव्हतं. TV किती वेळ पाहणार, मोबाईलवर किती गेम खेळणार. घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर कंटाळा आणि वैताग स्पष्ट दिसत होता. लॉकडाऊनने सगळ्यांनाच आपल्या पद्धतीने त्रास दिला होता. अशाच एका कंटाळवाण्या दुपारी मी मनोरंजन म्हणून मोबाईलवर यूट्यूब पाहत होते. व्हिडिओ संपल्यावर यूट्यूबने मला एक नवीन हॉरर स्टोरी चॅनेल सुचवलं. त्या चॅनेलचं नाव मी इथे सांगणार नाही, पण उत्सुकतेपोटी मी त्यांचा एक व्हिडिओ उघडला. सुरुवातीला तो फक्त वेळ घालवण्यासाठी पाहिला, पण काही मिनिटातच मी त्या कथांच्या जगात पूर्णपणे हरवून गेले. त्या कथा वेगळ्याच होत्या. त्यात गूढपणा होता, भीती होती, अंधार होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक कथेला सत्य अनुभव असल्याचं सांगितलं जायचं. त्यामुळे त्या ऐकताना त्या केवळ गोष्टी वाटत नव्हत्या, तर जणू काही खरंच कुणाच्या आयुष्यात घडलेल्या घटना आहेत असं वाटायचं. एक कथा संपायची आणि लगेच दुसरी सुरू व्हायची. दिवसेंदिवस माझं त्या चॅनेलवर आकर्षण वाढत गेलं. हळूहळू अशी वेळ आली का त्या चॅनेलवर प्रकाशित झालेला एकही व्हिडिओ मी सोडत नव्हते. नवीन व्हिडिओ येण्याची मी आतुरतेने वाट पाहायचे. दिवस मिळाला की कथा ऐकायचे आणि रात्री तर त्या कथांच्या जगात पूर्णपणे बुडून जायचे. सुरुवातीला फक्त 1-2 व्हिडिओ पाहणारी मी आता तासनतास त्या भयकथांमध्ये हरवलेली असायचे. कधी कधी रात्रीचे 2-3 वाजायचे, तर कधी पहाटेचे 5 वाजून जायचे, पण माझ्या कानात अजूनही त्या कथांचा आवाज घुमायचा. खोलीत अंधार असायचा. घरातले सगळे गाढ झोपलेले असायचे. मी मात्र बेडरूमला कडी लावून मोबाईलच्या मंद प्रकाशात एकामागून एक हॉरर कथा ऐकत बसायचे. त्यावेळी मला अजिबात जाणीव नव्हती का मी नेमकं काय करत आहे.
या गोष्टीचा माझ्या मनावर किती खोल परिणाम होतोय हे मलाच समजत नव्हतं. सुरुवातीला त्या कथा फक्त मनोरंजन वाटत होत्या, पण नकळत त्या माझ्या विचारांमध्ये शिरू लागल्या. दिवसा अभ्यास करतानाही त्यातील प्रसंग आठवायचे. रात्री डोळे मिटले का कथांमधील अंधारे रस्ते, निर्जन जागा, गूढ सावल्या आणि अनोळखी शक्ती मनात तरळू लागायच्या. त्यावेळी मला कल्पना नव्हती का हा केवळ एका भयकथेच्या आवडीचा प्रवास राहणार नाही, तर हळूहळू तो मला अशा दिशेने घेऊन जाईल जिथून परत येणं माझ्यासाठी सोपं असणार नाही. रात्री सगळे झोपल्यानंतर मी नेहमीप्रमाणे माझ्या बेडरूमला आतून कडी लावून घ्यायचे आणि मोबाईल हातात घेऊन त्या भयकथा ऐकत बसायचे. दिवस असो वा रात्र, डोक्यात सतत त्या कथा, त्यातील पात्र आणि वर्णन केलेल्या अदृश्य शक्तींचा विचार चालू असायचा. आज वळून मागे पाहताना मला स्पष्ट जाणवतंय की चूक त्या कथांची, चॅनेलची नव्हती. चूक माझीच होती, कारण मी त्या कथा केवळ मनोरंजन म्हणून ऐकल्या नाहीत, तर त्यांच्यामध्ये इतकी गुंतत गेले का हळूहळू वास्तव आणि कल्पना यातील सीमारेषाच माझ्यासाठी धूसर झाली. त्या गोष्टी माझ्या मनात इतक्या खोलवर रुजल्या की आता केवळ आवड राहिल्या नव्हत्या, तर माझ्या आयुष्याचा भाग व्हाव्यात असं वाटू लागलं. अशात त्यांच्या बऱ्याचशा कथांमध्ये वारंवार एका गोष्टीचा उल्लेख केला जायचा. इस्लाम धर्मातील धार्मिक समजुतीनुसार ज्यांना जिन किंवा जिन्नत म्हटलं जायचं, त्याच्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जायच्या. कथांनुसार त्याचाही जन्म माणसाप्रमाणेच होतो. त्याच्यामध्ये स्त्री पुरुष असतात, त्यांना मुलं असतात, स्वतःचं कुटुंब असतं. काही कथांमध्ये तर त्यांना सामान्य भूतांपेक्षाही अनेक पटीने अधिक शक्तिशाली असल्याचं वर्णन दिलं जायचं. त्याची उत्पत्ती अग्नीपासून झाली असं म्हटलं जायचं. मी इथे कोणत्याही धर्माबद्दल भाष्य करत नाही किंवा कोणाच्याही श्रद्धेवर प्रश्न उपस्थित करत नाही. मी फक्त त्या काळात मी काय केलं, काय मानलं आणि त्यातून काय चूक झाली हे सांगत आहे. सुरुवातीला त्या गोष्टी मला केवळ रंजक वाटायच्या, पण दिवसागणिक त्या माझ्या मनावर इतक्या प्रभाव टाकू लागल्या का नकळत मी त्या शक्तीबद्दल विचार करू लागले. 1 महिना, 1.25 महिना, कधी वेळ निघून गेली समजलं नाही. त्या काळात असा एकही दिवस गेला नाही का मी त्या विषयावर व्हिडिओ पाहिला नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माझ्या मनात त्या शक्तीचा विचार चालू असायचा. हळूहळू मी तिचं नाव मनात घेऊ लागले. कधी एकटी असताना तिच्याशी बोलल्यासारखं करायचे, कधी मनातल्या मनात प्रश्न विचारायचे, आणि हे सगळं करताना मला अजिबात जाणवत नव्हतं का मी काय करत आहे. माझ्या मनात एक विचित्र आकर्षण निर्माण झालं. कधी कधी मला वाटायचं, जर ही शक्ती खरंच अस्तित्वात असेल आणि जर ती माझ्या जवळ आली तर, जर माझी आणि तिची मैत्री झाली तर. त्यावेळी मी इतकाही विचार केला नाही का अशी कोणतीही गोष्ट माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकते. उलट मला त्यामध्ये काहीतरी रोमांचक, वेगळं आणि अद्भुत वाटायचं. त्या कथांमध्ये अनेकदा अशाही घटना सांगितल्या जायच्या की माणसाने जिनशी ओळख केल्यानंतर बऱ्याचशा कथांमध्ये त्या शक्तीने संकटात त्यांना मदत केली, काहींना संपत्ती दिली, काहींचं आयुष्य बदलून टाकलं. अगदी काही कथांमध्ये तर माणूस आणि जिन यांच्यात प्रेमसंबंध, लग्न झालेल्या गोष्टी सांगितल्या जायच्या. त्यावेळी माझं वय कमी आणि या गोष्टीची पडताळणी करण्याचा किंवा त्यामागचं वास्तव समजून घेण्याचा प्रयत्न मी केला नाही. जे ऐकलं ते सत्य मानलं. कदाचित त्यामागे माझ्या मनातील एकटेपणा कारणीभूत असावा.
लॉकडाऊनमुळे आधीच सगळ्यांपासून दुरावा निर्माण झाला होता. माझ्या स्वभावामुळे मी फार लोकांमध्ये मिसळत नव्हते. खोटं बोलणारे, स्वार्थासाठी जवळ येणारे, विश्वासघात करणारे लोक मला कधीच आवडले नाहीत. त्यामुळे माझे मित्रमैत्रीण असले तरी एखादा जीवाभावाचा, शेवटपर्यंत साथ देणारा फ्रेंड कधीच मिळाला नाही. नकळत माझ्या मनाने त्या रिकाम्या जागेत एका अशा अस्तित्वाची कल्पना उभी केली जे कधीच साथ सोडणार नाही. रात्रीचं जेवण झालं का मी खोलीत जाऊन बसायचे. घरभर शांतता पसरायची. बाहेरचे रस्ते निर्मनुष्य असायचे. एखाद्या कुत्र्याचं दूरवरून भुंकणं किंवा रात्रीच्या वाऱ्याने हलणाऱ्या झाडांची सळसळ एवढाच आवाज असायचा. आणि त्या अंधाऱ्या शांततेत मी टक्क जागी. पहाटेचे 5 वाजून गेले तरी डोक्यात मात्र एकच विचार, जर अशा शक्तीशी आपली मैत्री झाली तर. मला वाटायचं मग मला कुणाचीच गरज उरणार नाही. एक असा मित्र मिळेल जो नेहमी सोबत असेल. आज हे आठवलं तर आश्चर्य वाटतं, पण त्या काळात ही कल्पना मला अत्यंत. आणि अशात ती रात्र आली. साधारण 12-12:30 वाजले असतील. सगळं घर गाढ झोपलं होतं. मी माझ्या खोलीच्या खिडकीजवळ उभी राहून बाहेरच्या अंधाराकडे पाहत होते. काळोखात डोलणारी झाडं, ढगांनी झाकलेलं आभाळ आणि विचित्र शांतता. त्या क्षणी मी पुन्हा त्या जीनबद्दल विचार करत होते. मनातल्या मनात त्याच्याशी बोलत होते. अनेकदा लोक म्हणायची, अशा शक्तींचं वारंवार नाव घेऊ नये, त्यांना आवाहन करू नये, नाहीतर ते तुमच्या मागे लागू शकतात. पण माझा या गोष्टीवर अजिबात विश्वास नव्हता. उलट माझ्या मनात एक वेगळाच विचार यायचा, जर हे खरंच असतं तर इतके दिवस झालेत ते माझ्या समोर का आलं नाही. मी तर रोजच त्याचा विचार करते, कुठे आहे ते. हळूहळू मी त्या इशाऱ्यांची थट्टा करू लागले. स्वतःशीच म्हणू लागले, लोक उगाच घाबरवतात, असं काहीच नसतं. पण मला माहीत नव्हतं, कधी कधी आपण ज्या गोष्टींना केवळ कल्पना समजतो त्या आपल्या आयुष्यातील सर्वात भयानक वास्तव बनून समोर उभ्या राहतात. आणि अशाच विचारांमध्ये दिवस मागे पडत गेले. या 2 महिन्यात मी काय पेरलं याची मला कल्पना नव्हती आणि लवकरच मला त्याचं फळ मिळालं, जे कल्पनेपेक्षाही अधिक भयावह होतं. कारण त्या काळात माझ्या मनात त्या शक्तीबद्दलचं आकर्षण इतकं वाढलं का काय योग्य आणि काय अयोग्य याचा विचार करणंही मी सोडून दिलं. त्या दिवशी मी नेहमीप्रमाणे अभ्यास करत बसले होते. समोर पुस्तक उघडं होतं, पण मन कुठेतरी दुसरीकडेच भटकत होतं. अभ्यास करता करता अचानक मी वहीतील एक कोरं पान फाडलं. असं का केलं हे आज मला सांगता येणार नाही, पण त्या क्षणी जणू एखाद्या अदृश्य विचाराने मला तसं करायला भाग पाडलं. त्या कागदावर मी मोठ्या अक्षरात लाल शाईने त्या शक्तीचं नाव लिहिलं आणि काही क्षण त्या नावाकडे पाहत राहिले. नंतर जवळ पडलेल्या माचीसने त्या कागदाला आग लावली. कागद पेट घेत असताना त्यावरचं नाव हळूहळू काळं पडत गेलं. काही क्षणात तो कागद राख होऊन गेला. त्यावेळी मला ते एक साधं कृत्य वाटलं, पण आज विचार केला तर वाटतं कदाचित त्या क्षणी मी अशी सीमारेषा ओलांडली जी मी ओलांडायला नको. रात्र झाली. नेहमीप्रमाणे कथा ऐकत झोपले. घरात शांतता, सर्वत्र सामसूम. आणि पहाटेच्या सुमारास मी गाढ झोपेत असताना अचानक एक प्रचंड आवाज झाला. तो आवाज इतका जोरात होता का माझी झोप एका क्षणात उडाली. सुरुवातीला मला वाटलं कदाचित मी स्वप्न पाहते, पण आवाज थांबत नव्हता. उलट तो अधिक जोरात होत चालला. मी घाबरत डोळे उघडले आणि बेडवर पडल्या पडल्या समोर पाहिलं. माझ्या बेडच्या अगदी समोर असलेलं कपाट जोरजोरात हलू लागलं.
क्षणभर मला वाटलं कदाचित भूकंप झाला, पण नाही. खोलीतील इतर कोणतीही वस्तू हलत नव्हती, फक्त ते कपाट. तो आवाज अगदी स्पष्टपणे कपाटाच्या आतून येत होता, जणू काही कोणीतरी आतमध्ये अडकून पडलंय आणि बाहेर पडण्यासाठी आतून पूर्ण ताकदीने दार आपटतंय. प्रत्येक धडकेत कपाटाच्या दारांना कंप सुटत होता. खोलीतील पहाटेचा अंधार, कानात घुमणारा तो आवाज आणि समोर हलणारं कपाट, हे सगळं इतकं अविश्वसनीय होतं का माझा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. मी हळूच उठून बेडवर बसले. माझा श्वास वाढला, अंगावर काटा आला आणि तेवढ्यात तो आवाज थांबला. खोलीत काही सेकंदासाठी पूर्ण शांतता पसरली आणि पुढच्या क्षणी कपाटाचं दार स्वतःहून हळूहळू उघडायला लागलं. त्या आवाजाने माझ्या अंगातील रक्तच गोठलं. मी भीतीने नुसती त्या दाराकडे पाहत राहिले. दार पूर्ण उघडलं, पण आत काहीच नव्हतं, फक्त काळोख. माझं हृदय इतक्या वेगाने धडधडत होतं का त्याचा आवाज मलाही ऐकू येत होता. आणि तेव्हाच खोलीच्या दुसऱ्या कोपऱ्यातून एक आवाज आला, ए. फक्त एक शब्द, पण तो शब्द ऐकताच माझ्या अंगातून विजेचा झटका गेला. मी सावकाश मान वळवून त्या कोपऱ्याकडे पाहिलं आणि जे पाहिलं ते आठवलं तरी आजही अंगावर काटा येतो. त्या अंधाऱ्या कोपऱ्यात एक विचित्र आकृती उभी होती. सुरुवातीला साधारण 3-4 फुटाची वाटली, तर दुसऱ्या क्षणी जणू 7-8 फुटाची उंच सावली बनायची. त्याचं संपूर्ण शरीर निळसर रंगाचं होतं, पण तो निळा रंग जिवंत माणसाच्या त्वचेसारखा नव्हता. जणू एखाद्या प्रेतावर निळा प्रकाश पडलाय असं वाटायचं. डोळ्यांच्या जागी पांढऱ्या कवड्या चमकायच्या. त्यात ना बुबळं ना भावना, फक्त एक थंड, निर्जीव, अस्वस्थ करणारी नजर. कमरेखालचा भाग तर शरीरासारखा नव्हता. तिथे नुसता काळा निळा धूर फिरत होता, जणू ते पूर्णपणे या जगातलं नसून अर्धवट कुठल्या तरी दुसऱ्या ठिकाणावरून येऊन इथं उभं राहिलंय. त्याच्या डोक्यावर एक लांब शेंडी होती. ती शेंडी हवेत स्वतःहून हलत होती, जणू एखाद्या म्हशीची शेपटी रागाने इकडून तिकडे फिरते. आणि तो देखावा इतका विचित्र, भयानक होता का शब्दात वर्णन करणं कठीण आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या क्षणी मी पूर्णपणे कोसळले नाही, कारण माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात मला आधीच माहीत होतं हे काय आहे. मी त्याला तू कोण आहेस असं विचारलंच नाही, कारण त्या क्षणी मला उत्तर माहीत असल्याची भावना होती. मी थरथरत त्याच्याकडे पाहिलं आणि कसाबसा प्रश्न केला, कशाला आलास इथे? काय पाहिजे तुला? काही क्षण तो नुसता माझ्याकडे पाहत राहिला आणि मग त्याचा आवाज आला. तो एका माणसाचा आवाज नव्हता, जणू अनेक आवाज एकाच वेळी येत होते. तो म्हणाला, तू बोलवलंस ना मला? माझं नाव घेत होतीस ना, म्हणून आलोय मी. हे ऐकून माझ्या अंगातून जणू प्राणच निघून गेले. पण पुढचं वाक्य ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तो म्हणाला, मी तुला न्यायला आलोय, आता तू माझ्यासोबत चल. त्या एका वाक्याने माझं संपूर्ण जग कोसळलं, कारण मी ज्याची कल्पना केली होती ती मैत्री नव्हती. ज्याला आपल्या जवळ हवं असं मानत होते ते मदत करणारं पात्र नव्हतं. माझ्यासमोर उभं असलेलं अस्तित्व भयाचं मूर्तिमंत रूप होतं. माझ्या डोक्यात एकच विचार, मी तर याला मित्र समजत होते, पण हा तर मला घेऊन जायला आलाय. त्या कथांमध्ये मी जे काही ऐकलं त्यापेक्षा समोरचं वास्तव 1000 पट जास्त भयानक होतं. आता मात्र माझी हिंमत संपली. मी किंकाळी न फोडता बेडवरून उडी मारली
आणि पूर्ण ताकदीने दरवाजाकडे धाव घेतली. हात थरथरत होते. कडी उघडताना बोटही नीट काम करत नव्हती. पण कसाबसा दरवाजा उघडला आणि खोलीबाहेर पळाले. हॉलमध्ये आई बाबा गाढ झोपलेले होते. पण त्या क्षणी माझ्या मनात एकच जागा आली, देवघर. मी सरळ किचनच्या दिशेने धाव घेतली आणि तिथे जाऊन काळूबाईच्या देव्हाऱ्यासमोर उभी राहिले. माझ्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहत होता. संपूर्ण शरीर थरथरत होतं. श्वास अनियंत्रित झाला आणि त्या क्षणी पहिल्यांदा मला माझ्या चुकांची जाणीव झाली. दोष त्या कथांचा नव्हता, दोष माझाच होता का मी रात्रंदिवस त्या शक्तीचं स्मरण केलं. मीच तिच्याबद्दल विचार केला आणि तिच्याकडे आकर्षित झाले. मग शक्ती सकारात्मक असो का नकारात्मक, तुम्ही बोलवली का ती येणारच. आणि आता मला माझ्या मूर्खपणाची किंमत चुकवावी लागणार होती. मी या सगळ्या गोष्टींचा विचार करत देव्हाऱ्यासमोर बसले. माझ्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहिल्या. माझ्या डोक्यात विचार घोंगावत होते. तोच मला पाठीमागून पुन्हा भयावह आवाज ऐकू आला. मी भीतीने थरथरत मागे वळून पाहिलं आणि पुन्हा अंगाला काटा फुटला. ती भयानक आकृती माझ्या पाठोपाठ किचनपर्यंत आली आणि किचनच्या चौकटीत उभी होती, एकटक माझ्याकडे पाहत. त्या अंधारात त्याचे डोळे अधिक भयानक दिसत होते. ती शेंडी, तो धूर, सर्व काही कल्पनेच्या पलीकडं होतं. पण चौकट ओलांडत नव्हतं आणि तिथेच उभी राहून वारंवार मला बाहेर बोलवत होती. तिचा आवाज आता अधिक स्पष्ट ऐकू येऊ लागला. ती शक्ती म्हणू लागली, बाहेर ये, मी तुला न्यायला आलोय. तू माझं नाव घेतलंस ना, तूच बोलवलंस, आता माझ्यासोबत यावंच लागेल. सारखं सारखं पुन्हा पुन्हा तेच वाक्य म्हणत होती. पण आवाजात विनंती नव्हती, राग नव्हता, एक विचित्र हट्ट आणि अधिकार जाणवत होता. जणू त्याने ठरवलंच होतं, मला घेऊन जाणार. मी भीतीने देव्हाऱ्यासमोर हात जोडून उभी राहिले. त्या क्षणी माझ्याकडे दुसरा कोणताही आधार नव्हता आणि अचानक काहीतरी विलक्षण घडलं. आमच्या देव्हाऱ्यातील आई काळूबाईच्या मूर्तीमधून जणू काही मंद प्रकाश बाहेर पडू लागला. सुरुवातीला मला वाटलं भीतीमुळे मला भास होतोय, पण काही क्षणातच तो प्रकाश इतका वाढला का संपूर्ण किचन उजळून निघालं. मी स्तब्ध होऊन हे दृश्य पाहिलं. एक क्षण सकाळच होत आहे असं वाटलं. माझ्या डोळ्यासमोर आई काळूबाईचे डोळे उघडल्यासारखे वाटले. तिच्या चेहऱ्यावरचं तेज आणखीन वाढलं आणि हातातील त्रिशूळ जणू प्रकाशाने उजळून निघालंय असं दिसलं. त्या क्षणी एक गंभीर आणि अधिकारपूर्ण आवाज संपूर्ण किचनमध्ये घुमला, जा इथून. हा आवाज ऐकताच माझ्या अंगात आश्चर्यकारक धीर आला. पण ती आकृती अजूनही चौकटीतून हटली नाही. उलट अधिक रागाने माझ्याकडे पाहू लागली. काही क्षणांनी पुन्हा तोच आवाज घुमला, यावेळी अधिक कठोर, आदेश देणारा, जा इथून, मला उठायला लावू नकोस. त्या शब्दांमध्ये अशी शक्ती होती का ते ऐकून अंगावर शहारे फुटले. पण तरीही ती भयानक आकृती मागे सरली नाही. चौकटीत उभी राहून एकटक माझ्याकडे पाहत राहिली. तेव्हा मला एक गोष्ट स्पष्ट जाणवली, ती किचनमध्ये प्रवेश करू शकत नाही. जणू देव्हाऱ्यामुळे आजूबाजूला संरक्षण कवच निर्माण झालंय आणि ते ओलांडण्याचं धाडस ती शक्ती करत नाही. काही क्षण असेच गेले. एका बाजूला तेजस्वी प्रकाशाने उजळलेला देव्हारा आणि दुसऱ्या बाजूच्या चौकटीत उभं असलेलं भयानक सत्य अस्तित्व. हे दृश्य इतकं अविश्वसनीय होतं का मी भीतीसुद्धा विसरून गेले. मग आई काळूबाईने जणू निर्णय घेतला, आता शब्दांनी उपयोग होणार नाही. तिला समजलं असावं, कारण मी पाहिलं
तिच्या हातातील त्रिशूळ जे थोडं हवेत होतं ते आता जमिनीवर टेकलंय. जणू त्याचा आधार घेऊन कुणीतरी बसल्या जागेवरून उठण्याचा प्रयत्न करत उभं राहत आहे. त्रिशूळ जमिनीवर आपटल्याचा आवाज माझ्या कानात घुमला आणि त्या क्षणी किचनमधलं वातावरण बदललं. असं जाणवलं काहीतरी भयंकर घडणार आहे. कदाचित त्या आकृतीलाही त्याची जाणीव झाली, कारण ज्या क्षणी आई काळूबाई उभी राहते असं जाणवलं त्या क्षणी ती आकृती अचानक नाहीशी झाली. ना धूर, ना आवाज, ना कसलीही सावली. 1 सेकंदात अदृश्य. मी अविश्वासाने चौकटीकडे पाहत राहिले. काही क्षणांपूर्वी तिथे भयानक वास्तव होतं, ती जागा आता रिकामी. आणि आई काळूबाई तीही पूर्वीसारखी स्थिर झाल्यासारखी जाणवली. आणि संकट टळल्याची खात्री झाल्यासारखं सगळं स्थिर स्थावर झालं. हळूहळू तेव्हाऱ्यातलं तेज कमी होतंय असं वाटलं. पण माझ्यासाठी मात्र काहीच पूर्वीसारखं राहिलं नाही. त्या पहाटे मी जे पाहिलं ते माझ्या आयुष्यातील सर्वात अद्भुत, गूढ आणि भयावह दृश्य होतं. एका बाजूला मला घेऊन जाण्यासाठी आलेलं ते अज्ञात अस्तित्व आणि दुसऱ्या बाजूला माझं रक्षण करण्यासाठी उभी राहिलेली आई काळूबाई. त्या रात्रीचा तो प्रसंग आजही आठवला का अंगावर काटा येतो. कारण त्या दिवशी मी फक्त भूतांची भीती अनुभवली नाही, तर संकटाच्या क्षणी दैवी शक्तीचं संरक्षण काय असतं याचा साक्षात्कारही झाला. मी तुम्हाला जे काही सांगितलं तो प्रसंग माझ्या आयुष्यातील सत्य घटना आहे. आजही त्या पहाटेची आठवण अंगावर शहारे आणते. अनेकांना हा अनुभव अविश्वसनीय वाटू शकतो. काही जण विश्वास ठेवतील तर काही नाही. पण जे अनुभवलंय, जे मी पाहिलंय ते माझ्यासाठी पूर्णपणे वास्तव आहे. त्या रात्रीनंतर माझ्या विचारांमध्ये, श्रद्धेमध्ये आणि आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात खूप मोठा बदल झाला. विशेषतः आई काळूबाईबद्दलचा माझा विश्वास पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने वाढला. कारण संकटाच्या क्षणी माझं रक्षण तिनेच केलं. जे लोक आई काळूबाईला मानतात, तिच्यावर निस्सीम विश्वास ठेवतात, त्यांना माझं सांगणं आहे, मनात भक्ती आणि श्रद्धा असेल तर देव नक्की प्रत्यक्ष अनुभव देतोच. हा अनुभव इथे शेअर करण्यामागे एक कारण आहे. माझा उद्देश कोणालाही घाबरवणं नाही किंवा कोणत्याही चॅनेलवर टीका करणं नाही. श्रद्धा अंधश्रद्धेवर भाष्य करणं नाही. उलट मला माझ्या आयुष्यातून शिकलेला एक धडा इतरांपर्यंत पोहोचवायचा आहे. आपण एखादी गोष्ट वारंवार ऐकतो, सतत तिचा विचार करतो, कल्पना करतो, तिच्याविषयी नकळत आकर्षण बाळगतो, तेव्हा नकळत ती गोष्ट आपल्या आयुष्याचा एक भाग बनते. अनेक वेळा आपण इतकं त्याच्यात गुंतून जातो का वास्तव आणि कल्पना यातील रेषाच पुसट होते. माझ्या बाबतीतही नेमकं तेच झालं. मी नकळत त्या गोष्टीत आकर्षित झाले जिथे मला गुंतायला नको. त्या कथा फक्त अनुभव म्हणून सांगितल्या जात होत्या, कारण सांगणाऱ्या व्यक्ती लोकांना सावध करत होत्या, ना की त्या शक्तींना बोलवण्यासाठी प्रोत्साहन देत होत्या. पण मी त्याचा चुकीचा अर्थ घेतला आणि हीच माझी सर्वात मोठी चूक होती. त्या दिवशी मला कळालं, काही गोष्टी कुतूहल म्हणून पाहाव्या, ऐकाव्या. प्रत्येक रहस्याचा पाठलाग करणं आवश्यक नसतं आणि प्रत्येक गोष्ट आपल्या आयुष्यात अनुभवण्याची इच्छा ठेवणं योग्य नसतं. कारण काही दारं अशी असतात जी बंद राहिलेली चांगली. मी ती उघडण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा परिणामही अनुभवला. जर त्या दिवशी काळूबाई माझ्यासाठी धावून आली नसती तर काय झालं असतं याची कल्पनाही मला नाही. पण एक गोष्ट आजही वाटते, जर आई काळूबाईने मला त्या कथा पाहण्यापासून आधीच रोखलं असतं
तर कदाचित मी तिचं ते दिव्य संरक्षण, अस्तित्व आणि तिची कृपा इतक्या जवळून कधीच अनुभवली नसती. मला एक गोष्ट निश्चित समजली, संकट कितीही मोठं असलं तरी श्रद्धा, विश्वास आणि दैवी शक्तीची साथ असेल तर माणूस त्यातून मार्ग काढू शकतो. मंडळींनो, आपला आजचा अनुभव इथेच संपतो. पण हा अनुभव ऐकणाऱ्या प्रत्येकाने यातून एक गोष्ट लक्षात घ्या. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. ती आवड असो, कुतूहल असो किंवा आकर्षण. कारण कधीकधी आपण खेळ समजून ज्या गोष्टींना जवळ करतो त्या कल्पनेपेक्षा खूप भयानक ठरतात. आता त्या रात्री वैष्णवीबरोबर नेमकं काय घडलं याचं उत्तर प्रत्येकाकडे वेगवेगळं असू शकतं. पण एक गोष्ट मात्र नक्की, कोणत्याही गोष्टीचा सतत विचार केला का त्या आपल्या आयुष्यात आकर्षित होतातच. याबद्दल तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कृपया आपल्या चॅनेलवर सादर होणारे अनुभव हे फक्त मनोरंजन म्हणून ऐका. त्यातील सत्य, वास्तव तपासत बसण्याच्या भानगडीत पडू नका. आणि त्यातून काही शिकण्यासारखं असेल तर नक्की शिका, पण चुकीच्या गोष्टीच्या आहारी जाऊ नका. कारण त्या भयानक रात्री वैष्णवी फक्त आई काळूबाईच्या कृपेमुळे वाचली. आई काळूबाईच्या नावानं चांग भलं, मांढरच्या काळीचं चांग भलं. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.